कधी स्वतःलाच सांगितलंयस का, फ्रॉम टुमॉरो आय बी सिरियस, आय वेक अप अर्ली, आय फायनली स्टिक टू माय रुटीन, आणि मग काहीच नाही घडत. मी पण त्या फेजमधून गेली आहे. मी पण बसली आहे लॅपटॉपसमोर, कॉफी हातात, मनात विचार, आजपासून सिरियस होणार, आणि मग थेट इंस्टाग्रामवर स्क्रोल करत 2 तास कधी जातात हेच कळत नाही. थिंक अबाउट इट. किती वेळा आपण मोटिवेटेड झालो आहे आणि दुसऱ्या दिवशी तो मूड गायब, किंवा कधी कधी तर मोटिवेशन येतच नाही. खरं सांगू का, मोटिवेशन ॲक्च्युली काम करतच नाही द वे वी थिंक इट डज. सायन्स म्हणतं मोटिवेशनवर डिपेंड करणं म्हणजे स्वतःलाच ट्रॅपमध्ये टाकणं. पण टेन्शन घेऊ नका, आज मी सांगणार आहे व्हॉट ॲक्च्युली वर्क्स, म्हणजे मोटिवेशनची वाट न बघता तू खरंच काम कसं सुरू करू शकशील. लेट मी टेल यू अ स्टोरी. काही वर्षांपूर्वी ना मी ठरवलं होतं आय गोइंग टू चेंज माय मॉर्निंग्स कम्प्लिटली. वेक अप ॲट 5 AM, एक्सरसाइज, मेडिटेट, जर्नल, प्लॅन माय डे, सगळं परफेक्टली प्लॅन केलेलं होतं. पहिले 2 दिवस फुल ऑन एनर्जी होती, फुल जोश. पण तिसऱ्या दिवशी अलार्म वाजला आणि मी म्हणाले 5 मिनिटं अजून झोपते ना, आणि मग डायरेक्ट 8 वाजले होते. साऊंड्स फॅमिलियर राईट? बिकॉज वी हॅव बीन थ्रू दॅट फेज. बिकॉज मोटिवेशन डझंट लास्ट. ते ना हवामानासारखं असतं, वेदरसारखं असतं. कधी येतं कधी जातं, काही सांगू शकत नाही. इट्स व्हेरी अनप्रिडिक्टेबल. आणि जर तू रोज मोटिवेशनची वाट बघत बसलीस ना, तर आयुष्यभर वाटच बघत बसशील. मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे समजून घेऊया. पॉईंट नंबर 1 इज मोटिवेशन येतं आणि जातं. तुझ्या ब्रेनला एक्साइटमेंट मिळाली ना की डोपामिन रिलीज होतं, पण ते लगेच कमी होतं. जसं तू सकाळी उठून म्हणतेस की येस आय स्टार्ट वर्किंग आउट टुडे, 10 मिनिट्स नंतर वाटतं जाऊ दे नंतर करते, आणि मग फोन हातात घेतला की गेमच ओव्हर. पॉईंट नंबर 2, मोटिवेशन वर्क्स ऑन इमोशन नॉट सिस्टीम. म्हणजे मोटिवेशन तुला फील करून देतं पण प्लॅन नाही देत. फॉर एक्झाम्पल, आज घर साफ करायचं आहे, ठरवलं आहे. सुरुवातीला फुल एनर्जी असते, पण थोड्याच वेळात आपण डिस्ट्रॅक्ट होतो. बिकॉज प्लॅन नाही आहे, स्ट्रक्चर नाही आहे, फक्त इमोशन आहे. कोणता कोपरा करायचा आहे, किती तास द्यायचे आहेत, काहीच प्लॅन नाही आहे. ओके, विदाउट स्ट्रक्चर काहीच होणार नाही आहे. थर्ड पॉईंट इज विल पॉवर लिमिटेड आहे. म्हणजे विल पॉवर म्हणजे बॅटरीसारखं आहे बघा. सकाळी चार्ज असतं, पण दिवसभर डिसिजन घेत घेत डिस्चार्ज होतं. सकाळी तू म्हणतेस की नो स्वीट्स टुडे, मी नाही खाणार केक, पण रात्री फ्रीजसमोर उभं राहतेस आणि म्हणतेस जस्ट 1 बाईट. दॅट्स हाऊ विल पॉवर फेल्स. तुमचा ब्रेन ना डिसिजन घेऊन घेऊन दमलेला असतो आणि संध्याकाळी विल पॉवर निघून जाते. सो मेन पॉईंट काय आहे, मोटिवेशन हेवी वाटतं पण ते भरोशाचं नसतं. आपल्याला काय हवं आहे, सिस्टीम, हॅबिट आणि स्ट्रक्चर. सो आता येतो मेन क्वेश्चन. इफ मोटिवेशन डझंट वर्क देन व्हॉट ॲक्च्युली डज. काय काम करतं हे बघूया 1 by 1. स्टेप नंबर 1 इज स्टार्ट विथ टायनी विन्स. म्हणजे पहिला रूल, छोट्या छोट्या तुमच्या ज्या विक्टरीज असतात त्या सेलिब्रेट करा. आपण नेहमी ना मोठा प्लॅन करतो. मी रोज 1 तास वर्कआउट करणार, मी रोज 2 चॅप्टर्स वाचणार, आणि मग दुसऱ्या दिवशी काहीच होत नाही. इन्स्टेड स्टार्ट स्मॉल. मी फक्त 5 पुशअप्स करणार, दॅट इज इट. हे पुशअप्स आहेत ना तुझ्या ब्रेनला सांगतात ॲटलिस्ट आय स्टार्टेड. आणि मग ते स्टार्ट जो आहे ना ते मोमेंटममध्ये बिल्ड होतं. बिकॉज स्मॉल विन्स कॉन्फिडन्समध्ये बदलतात. नेक्स्ट स्टेप तुमची इझी करून टाकतात. 1 पेज वाचलंस, मग नॅचरली 2 पानं वाचतेस तू, आणि दॅट इज हाऊ कन्सिस्टन्सी बिल्ड्स. मोटिवेशन शिवाय, मोटिवेशन नसताना सुद्धा कन्सिस्टन्सी बिल्ड होते. स्टेप 2 इज डिझाईन युअर एन्व्हायरमेंट. म्हणजे मोटिवेशन फेल झालं तरी चालेल, पण एन्व्हायरमेंट स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता तुम्हाला रायटिंग करायचं आहे तर नोटबुक ओपन ठेवायचं. वर्कआउट करायचं आहे, योगा मॅट रेडी ठेव. रीडिंग करायचं आहे, बुक पिलोवर ठेव. सायन्स काय सांगतं, आपला ब्रेन जो आहे व्हिज्युअल क्यूजवर ॲक्शन घेतो, इमोशनवर नाही. जे दिसतंय ना ते करतो, इमोशन्सप्रमाणे नाही. म्हणजेच जर हॅबिट तयार करायची असेल तर एन्व्हायरमेंट तसं सेट कर, बाकी ब्रेन आपोआप काम करेल. स्टेप नंबर 3 इज बिल्ड हॅबिट्स अँड डोंट रिलाय ऑन फीलिंग्स. फीलिंग्स येतात जातात, पण हॅबिट्स टिकतात. मी रोज मेडिटेशन करते सेम टाईमला. ऑनेस्टली सांगते, रोज मोटिवेशन नसतं, पण मी तरी करते. 30 दिवसांनी ते ऑटोमॅटिक ना आपलं एक सवय होऊन जाते. लाईक ब्रशिंग युअर टीथ. आपण अरे दात घासायचं आहे, कुठून आणू मोटिवेशन, असा विचार करतच नाही, बिकॉज ती हॅबिट झाली आहे आपली. सो डोंट वेट टू फील रेडी. रुटीन बनव, टाईम फिक्स कर, आणि ॲक्शन ऑटोमॅटिक होऊ दे. स्टेप नंबर 4 इज
ट्रॅक युअर प्रोग्रेस व्हिज्युअली. तुला प्रोग्रेस दिसली की ब्रेनला डोपामिन मिळतं. सो कॅलेंडर घे, हॅबिट ट्रॅकर वापर, ॲप वापर, काहीही चालेल. बट मेक इट अ पॉईंट की तू ते ट्रॅक करतेस. वर्कआउट केलंस टिकमार्क कर, रीड केलंस टिकमार्क कर, आणि मग बघ त्याची टिकमार्क्सची स्ट्रीक वाढत चालली आहे. हे बघूनच ना मोटिवेशन मिळतं आपोआप. पण मोटिवेशन शिवाय या गोष्टी घडू शकतात. सध्या मी नो शुगर चॅलेंज घेतलेला आहे 21 डेजचा. तर मी पण एक साधा कागद लावलेला आहे, डोअरवर चिटकवलेला आहे. 1 to 21 असे नंबर्स लिहिलेत. जसे जसे मी पुढे जाणार तसं तसं मी त्या नंबरला सर्कल करते बास. म्हणजे 2-3 सर्कल बघून पण आता चौथ्या दिवशी मला जर मोह झाला की साखरेचं काहीतरी खायचं आहे, तर मी ते आधीचे 3 दिवस बघते. अरे नाही, मी आधीच्या 3 दिवसाला पण टिक केलेलं आहे, तर जाऊ दे, आज पण नको. असं करत करत ना ती हॅबिट बनते. कारण मी ट्रॅक केली आहे माझी प्रोग्रेस. ती प्रोग्रेस बघून सुद्धा थोडंसं अजून प्रोत्साहन मिळतं. स्टेप नंबर 5 इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज नो युअर व्हाय. म्हणजे ही सगळ्यात पॉवरफुल स्टेप आहे बघा. बिफोर स्टार्टिंग एनिथिंग आस्क युअर सेल्फ. स्वतःला विचारा की मी हे का करतेय. वाय एम आय रिअली डुईंग दिस. वेट कमी करायचं आहे, ठीक आहे, पण का कमी करायचं आहे. कॉन्फिडन्ससाठी, एनर्जीसाठी, कोणाला तरी दुसऱ्याला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा कारण स्ट्रॉंग असतं ना तेव्हा मोटिवेशन लागत नाही. तुझं व्हाय तुला सकाळी उठवतं, तुझा अलार्म नाही. सो कारण तुमचं एकदम स्ट्रॉंग पक्क पाहिजे डोक्यामध्ये. स्टेप नंबर 6 इज एम्ब्रेस स्मॉल फेल्युअर्स. लेट्स बी ऑनेस्ट, तू फेल होणारच. ओके, वी आर ह्युमन्स, वी मेक मिस्टेक्स, वी कॅन फेल, आणि ते ॲब्सल्युटली ओके आहे. एक दिवस वर्कआउट चुकला, काही प्रॉब्लेम नाही. स्वीट खाल्लंस, काहीच प्रॉब्लेम नाही. गिल्ट नाही घ्यायचं. फक्त विचार कर, ओके मिस झाला माझा एक दिवस, उद्या काय करू की नाही असं होणार. उद्या जस्ट शो अप. एक दिवस झाला म्हणून दुसऱ्या दिवशी पण सगळं सोडून द्यायचं असं नाही करायचं. कन्सिस्टन्सी म्हणजे परफेक्शन नाही आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे परत उभं राहणं. आधी चूक झाली, ठीक आहे, नेक्स्ट डे स्टँड टॉलर. ऑल राईट. स्टेप नंबर 7 इज फोकस ऑन सिस्टम्स नॉट रिझल्ट्स. जसं मगाशी पण मी म्हटलं, माइंडसेट बदलायला पाहिजे, सगळं काही बदलतं. 5 किलो वजन कमी करायचं आहे असं नको. त्याऐवजी दररोज मी 30 मिनटं चालणार, व्यायाम करणार असं गोल ठेवा. मला अख्खं एक पुस्तक लिहायचं आहे असं गोल नको. दररोज मी 10 मिनटं लिहिणार अशी एक सिस्टीम बनवा. रिझल्ट आपोआप तुम्हाला समोर येतील, सिस्टीमवर फोकस ठेवला तर. स्टेप नंबर 8 इज बिल्ड आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. हा माझा फेवरेट पॉईंट आहे. बिकॉज आयडेंटिटी चेंजेस एव्हरीथिंग. इन्स्टेड ऑफ सेईंग आय वॉन्ट टू रीड मोर, मला जास्ती वाचायचं आहे, तुम्ही म्हणा ना आय एम अ रीडर. इन्स्टेड ऑफ सेईंग आय वॉन्ट टू एक्सरसाइज, तुम्ही म्हणा की नाही मला माझ्या बॉडीची काळजी घ्यायची आहे. आय एम दॅट काइंड ऑफ अ गर्ल हू टेक्स केअर ऑफ अ बॉडी. जेव्हा तू ॲक्शनला आयडेंटिटीशी जोडतेस ना तुझ्या, तेव्हा हॅबिट तुझा भाग बनतो आणि तेव्हा मोटिवेशनची गरज आपल्याला नसते. आय टेल यू वन फन फॅक्ट. मोटिवेशन म्हणजे तो असा जो फ्रेंड आहे जो आपल्याला बोलतो ना, अरे कल से स्टार्ट करेंगे ना, पण कधी तो कल येतच नाही. ओके, बट सिस्टीम्स ते ॲक्च्युली काम करतात. सो टेल मी, जर तुला एक टायनी हॅबिट निवडायची असेल जी तुझ्या ड्रीम व्हर्जनला रिप्रेझेंट करते, ती कोणती हॅबिट निवडणार आहेस मला कमेंट करून सांग. आणि लक्षात ठेव, स्टॉप वेटिंग फॉर द मोटिवेशन. बिल्ड सिस्टम्स, ॲक्सेप्ट युअर स्मॉल फेलियर्स, नो युअर व्हाय, अँड लेट युअर हॅबिट्स डिफाईन यू हू यू आर. That's how real lasting change happens. I hope या व्हिडिओमुळे 1% तरी पॉझिटिव्ह चेंज होईल तुमच्या लाईफमध्ये. आय एम ट्राईंग टू बिल्ड अ वुमेन कम्युनिटी. सो इफ यू वॉन्ट टू सपोर्ट अदर वुमेन, जर तुम्हाला दुसऱ्या बायकांना सपोर्ट करायला आवडेल, दुसऱ्या मुलींना सपोर्ट करायला आवडेल, इकडे आय एम ट्राईंग टू बिल्ड अ सेफ स्पेस जिकडे आपण वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर बोलू, चर्चा करू. सो मेक शुअर टू सबस्क्राईब टू माय चॅनल ऐश्वर्या शशांक झोन. खूप दिवसांपासून इनॅक्टिव्ह होतं चॅनल, बट राईट now I know where I want to take my channel. So if you can relate to my feelings जे आत्ता मी तुम्हाला काही सांगितलं, तर मेक शुअर यू हिट दॅट सबस्क्राईब बटन. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्व्स. बाय.